नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जातोय अशा एका ठिकाणी जिथे हजारो भक्तांच्या मनाला शांती, समाधान आणि श्रद्धेचा आधार मिळतो. हे आहे विदर्भातील पंढरपूर मानले जाणारे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेगाव दर्शन करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघूया गजानन महाराजांचे मंदिर, येथील महाप्रसादाचा टायमिंग, भक्तांना राहण्यासाठी असलेले भक्त निवास, जेथे अगदी 50 रुपयांपासून तुम्हाला राहण्याची उत्तम सोय होते. त्याची बुकिंग कशी करायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. भक्तांना मोफत बस सेवा सुद्धा या ठिकाणी आहे. तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि अचानक असा शेगावला जायचा प्लॅन ठरलाय. तर मागे आपण एक शेगावचा व्हिडिओ बनवला होता, पण आजचा आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवायचा ठरवलाय. तर शेगावला जातोय आम्ही आणि सोबत आहे आपली लॉर्ड मारुती 800. सोबत आपले काही मित्र सुद्धा आहेत, हर्षल आहे आणि मागे आहे आर्यन आणि रोहन, जे की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होते. तर मित्रांनो, आज आपण शेगावमध्ये गजानन महाराज संस्थानाव्यतिरिक्त अजून कोणकोणते त्या ठिकाणी तुम्ही पाहण्यासारखे ठिकाणं आहेत. सोबतच आनंद सागरचं सुद्धा आपण लेटेस्ट अपडेट काय ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. कारण मागे एक आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, त्यावरती बऱ्याच लोकांचे कमेंट आणि मला मेसेजेस आलेत की दादा त्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवा आणि सध्या आनंद सागरचं लेटेस्ट अपडेट काय ते आम्हाला सांगा. तर ते सुद्धा आपण आज बघणार आहे. तर मित्रांनो, आता शेगावपर्यंत पोहोचायचं कसं ते तुम्ही आता पुढे बघा. मी तुम्हाला भेटतो थेट शेगावमध्ये. तुम्ही शेगावला जर रेल्वेने येत असाल तर शेगाव रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे मार्गावर आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, अकोला अशा अनेक मोठ्या शहरांमधून थेट ट्रेन या ठिकाणापर्यंत उपलब्ध आहे. बसने येणाऱ्या भक्तांसाठी शेगाव एसटी बस स्थानकातून नियमित बसेस चालतात. राज्याच्या जवळपास सर्व प्रमुख शहरातून शेगावसाठी एसटी बस सेवा उपलब्ध आहे. तुम्ही जर स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर नॅशनल हायवेने तुमचा प्रवास सोयीचा होऊ शकतो. मंदिर संस्थानाकडून या ठिकाणी मोफत पार्किंगची सुविधा केलेली आहे, जिथे तुम्ही तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकता. या ठिकाणच्या पार्किंग बद्दल विशेष म्हणजे ही एक डिजिटल पार्किंग आहे. या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करताना कुठलीही अडचण येत नाही, कारण गाडी पार्क करताना कुठल्या लेनमध्ये किती वॅकन्सी आहेत हे आपल्याला सुरुवातीलाच डिस्प्ले बोर्डवर दिसून जातात. तर मित्रांनो, आता आम्ही शेगावमध्ये येऊन पोहोचलोय. बघू शकता, ही आहे शेगावची पार्किंग. एकदम मोफत पार्किंग आहे आणि प्रशस्त पार्किंग या ठिकाणी. आणि ही एक भारतामधली डिजिटल पार्किंग म्हणता येईल. अशा प्रकारची पार्किंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही जर गाडी लावत असाल या ठिकाणी तर त्या ठिकाणी किती वॅकन्सी आहे, कुठे काय जागा आहे, तर असं या ठिकाणी पूर्ण डिजिटली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आम्ही आता मंदिराकडे चाललोय आणि मंदिराकडे जाण्यासाठी या ठिकाणून भुयारी मार्ग आहे, जो की पार्किंगमधून थेट मंदिराकडे जातो. तर मित्रांनो, पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे आणि येऊन पोहोचलोय आम्ही आता या ठिकाणी भक्तनिवासमध्ये. सुरुवातीला या ठिकाणी भक्तनिवास क्रमांक 1 लागतं. शेगाव संस्थानचे तसे 3 भक्तनिवास आहेत आणि त्यातलं हे मंदिराजवळचं पहिलं भक्तनिवास आहे. या ठिकाणी तुम्हाला खूप अल्प दरामध्ये अगदी 70 रुपयांपासून राहण्याची सोय होऊन जाते. जर तुम्ही फॅमिली किंवा बॅचलर म्हणून सुद्धा येत असाल तर तुमची इथे राहण्याची सोय होऊन जाते. आणि जर तुम्हाला या ठिकाणचे जे भक्तनिवास आहे आनंद विहार आणि विसावा हे थोडे दूर आहेत, तर तिथपर्यंत जाण्यासाठी या संस्थांच्याच बसेस आहेत, त्या तुम्हाला अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणीपर्यंत नेऊन पोहोचवतात. भक्तांच्या सेवेसाठी मंदिर संस्थांचे 3 मोठे भक्तनिवास आहेत. त्यातील मंदिराच्या जवळ असलेलं हे पहिलं भक्तनिवास. या ठिकाणी रूम उपलब्ध नसल्यास तुम्ही आनंद विहार किंवा विसावा भक्तनिवास संकुलमध्ये जाऊ शकता. तिथे तुम्हाला 300 ते 900 रुपयांमध्ये एसी, नॉन एसी, कूलर रूम बुक करू शकता. तुम्ही मित्रांसोबत किंवा सोलो ट्रॅव्हल करत असाल तर फक्त 70 रुपयांमध्ये तुम्हाला ही डोरमेटरी रूम मिळू शकते. येथे भक्तनिवास बुकिंग करण्यासाठी कुठलीही ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, त्यासाठी तुम्हाला येथे प्रत्यक्ष येऊनच बुकिंग करावी लागते. विसावा आणि आनंद विहार हे दोन्ही भक्तनिवास मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावरती आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी मंदिराच्याच मोफत बस सेवा उपलब्ध आहे. हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे.
आज शनिवार आहे आणि शनिवार रविवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. आज भरपूर गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी. सुट्टीच्या दिवशी भाविक जे आहेत ते खूप गर्दी करतात शेगावच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. ठिकाणाहून जायला रस्ता असतो, पण आज या ठिकाणाहून नसून या ठिकाणाहून रस्ता चालू केलेला आहे. दरवेळेस इथली जी मॅनेजमेंट इथे चेंज होत राहते, दरवेळेस काहीतरी नवीनच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. शेगावमधील श्री गजानन महाराजांच्या संस्थानात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची छोटी मोठी सोय देखील मोठ्या आपुलकीने केली जाते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपले बूट किंवा चप्पल ठेवण्यासाठी येथे मोफत आणि सुरक्षित पादत्राणे स्टँड आहेत. ही सेवा पूर्णपणे निशुल्क असून कर्मचारी शिस्तबद्ध पद्धतीने आपले पादत्राणे सांभाळतात. त्यामुळे कोणतीही घाई गडबड किंवा काळजी न करता भक्त शांत मनाने महाराजांचे दर्शन करू शकतात. त्यांच्या सेवेसाठी निशुल्क असं पादत्राणे स्टँड आहे, ज्या ठिकाणी तुमचे चप्पल बूट तुम्ही निशुल्कपणे या ठिकाणी ठेवू शकता. चला आता मंदिरात जाऊ. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रोज लाखो भक्त या ठिकाणी शेगावमध्ये येतात, पण कोणाचीच गैरसोय होत नाही. समोर दिसणारं हे भव्य गजानन महाराजांचं मंदिर श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाचं केंद्र आहे. या मंदिराचं सौंदर्य इथल्या वास्तूत नाही तर इथल्या उत्कृष्ट व्यवस्थापनात आहे. इथली एक खास गोष्ट म्हणजे इथे कुठल्याच प्रकारचं VIP दर्शन नाही. सगळे भक्त कोणीही असो एकाच रांगेत एकाच श्रद्धेने दर्शन घेतात आणि हीच समानतेची भावना शेगाव संस्थानला वेगळं बनवते. आता इतकी मोठी व्यवस्था इतक्या शांतपणे चालते, यामागे शेगाव संस्थानचं मजबूत आणि सेवाभावी मॅनेजमेंट आहे. आणि या मॅनेजमेंटचा आधार आहे शेकडो सेवेकरी, जी कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त सेवा हीच भक्ती मानून काम करतात. कोणी भक्तांना मार्गदर्शन करतं, कोणी स्वच्छता राखतं, तर कोणी शांतपणे दर्शन व्यवस्थित व्हावं याची काळजी घेतं. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही मंदिरातून दर्शन करून आलोय. खरं तर आतमध्ये कुठल्याही प्रकारची व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आतलं मी शूटिंग काढू शकलो नाही. आणि तुम्हाला सुद्धा मी म्हणेल की या ठिकाणी कृपया इथल्या नियमांचं पालन करा, कारण इथले जे नियम आहेत ते सर्वांसाठी सारखेच आहेत. आणि सध्या आम्ही रांग खूप मोठी होती, जवळपास 1.5 तासाचा वेळ त्या ठिकाणी डिस्प्ले बोर्डवर दाखवलेला होता, त्यामुळे आम्ही लवकर दर्शन करायचं होतं म्हणून मुख दर्शनच केलं. खरं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची VIP दर्शनाची सुविधा नाही आहे. जर कुठलाही मंत्री वगैरे कुठलाही मोठा माणूस असो किंवा सामान्य माणूस असो, सर्वांसाठी या ठिकाणी नियम सारखेच आहेत. त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट या मंदिर संस्थांची आहे. आणि तुम्हाला सुद्धा मी विनंती करेल की इथल्या नियमांचं पालन करा आणि इथले जे कर्मचारी आहेत त्यांना सहकार्य करा. तर मित्रांनो, आता जाऊया आपण मंदिराचा बाहेरचा थोडा परिसर दाखवतो तुम्हाला, आणि अजून या ठिकाणी कोणते बघण्यासारखे ठिकाण आहेत ते आपण बघूयात. तर मित्रांनो, आता दर्शन करून आलोय आणि या ठिकाणी आहे शेगाव संस्थानचं हे महाप्रसादालय आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाची सुविधा सुरू असते. तर या ठिकाणी तुम्ही पोटभर महाप्रसादाचा आस्वाद घेऊ शकता. चला आता महाप्रसादाचा आस्वाद घेऊ. तर महाप्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे आणि महाप्रसादासाठी तुम्ही दर्शनाला रांग पाहू शकता. दर्शनाला जेवढी रांग होती त्यापेक्षा जास्त महाप्रसादासाठी या ठिकाणी. आणि या ठिकाणी डिस्प्ले बोर्डवर जर पाहिलं तर जवळपास 15 मिनिटाचा टाईम या ठिकाणी दिलेला आहे. कारण हा जो हा खूप मोठा हॉल आहे आणि वरती 2 मजले आहेत अजून, त्यामुळे बसण्याची व्यवस्था खूप चांगली आहे. आणि एका टायमाला जवळपास हजारो लोक या ठिकाणी महाप्रसाद घेऊ शकतात. तर मित्रांनो, आता महाप्रसाद घेतला आहे आणि महाप्रसादामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी 3 भाज्या मिळाल्या आहेत. ही आलूची भाजी आहे, बेसन आहे, वरण आहे, भात आहे, पोळी आहे आणि महाप्रसादाचा बुंदीचा लाडू आहे. तर अशा प्रकारे छान महाप्रसाद घेतला आहे. आता महाप्रसादाचा आनंद घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. जय गजानन. तर मित्रांनो, आत्ताच गजानन महाराजांच्या मंदिरात आपण दर्शन केलेलं आहे. महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद घेतलेला आहे. या ठिकाणची जेवढी माहिती मी तुम्हाला पूर्णपणे दिलेली आहे.
तर आता आम्ही इथून जातोय. आता जवळपास दुपारचे 3 वाजलेत आणि मी आता जातो इथून आनंद सागर बघण्यासाठी. तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबून ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.